पर्पज ऑफ लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही एनर्जी मेंटेन करणे, क्रिएट करणे इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे सर्व तुम्हाला काय वाटतं? श्रद्धा आहे, पेशंटचा आशीर्वाद आहे, का देवाने दिलेली काहीतरी एक पर्पज आहे ज्याच्यासाठी आपण हे काम करतोय? मल्टीफॅक्टोरियल सगळ्यात महत्वाचे. सगळ्यात महत्वाचं आई वडील. पॅरेंट्स आर नॉट हॅपी, यू नेव्हर बी हॅपी इन लाईफ. कधीच खुश राहू शकत नाही. माझ्यासाठी पेशंट हे दैवत आहे. मला ब्रेड अँड बटर तिथूनच मिळतोय. तर पेशंटला मी देव मानतो की तशाकडून मला अन्न मिळते, तर त्याला मी त्याची ट्रीटमेंट बरोबरच करणार. आय माइट शाउट ऑन हिम, आय माइट से समथिंग टू हिम फॉर हिज बेटरमेंट, नॉट फॉर माय थिंग, फॉर हिज बेटरमेंट. ते त्याला मी देव मानतो. तिसरी गोष्ट तुम्ही म्हटली श्रद्धा. श्रद्धा सगळं काम श्रद्धाच करते. विश्वासच सगळं काम करून टाकतो. तुम्हाला देवावर विश्वास 35%, 50% तिथे पासिंग नाही आहे. इथे 100% पासिंग आहे. तुम्ही 100% तिथे सरेंडर व्हा, तुम्हाला 100% तिथे आशीर्वाद मिळणार. आणि तुम्ही स्पिरिच्युअल देवाकडे प्रार्थना, मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून ना करू. मला तुम्ही एवढं शक्तिवान बनवा, एवढी स्ट्रेंथ द्या मला की मी डिसिजन घेऊ शकतो. तुम्ही शक्ती एवढी वाढवा, जसं तुम्हाला म्हटलं, आपली शक्ती एवढी वाढवायची, आपली स्ट्रेंथ एवढी वाढवायची की कोणाकडे आपल्याला हात पसरला नाही पाहिजे. आपोआप थिंग स्टार्ट फॉलिंग इन लाईन फॉर यू. जेव्हा तुम्ही तिथे सरेंडर झालात, तुम्हाला कोणाकडे भीक मागण्याची गरज पडत नाही. मी नाशिकमध्ये आलो तेव्हा मला कुणीच ओळखत नव्हतं. नॉट अ सिंगल पर्सन वॉज नोईंग मी. बट थिंग स्टार्टेड फॉलिंग इन लाईन फॉर मी. आय डिड नॉट डू एनिथिंग. आय वॉज डुईंग, माझं काम करत होतो. आचार आणि विचार ह्या दोन गोष्टी तुम्ही चांगल्या केल्या, बस तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. माझे वडील मला हेच सांगतात की सुरुवातीपासून तुझे आचार आणि विचार चांगले ठेव. इवन इफ आय एम थिंकिंग बॅड फॉर समवन, बट नॉट डुईंग बॅड इज डुईंग बॅड ओनली. सो विचार पण चांगलंच पाहिजे तुमचे. हे दोन गोष्टी चांगल्या राहिल्या, अशक्य गोष्टी शक्य होतात. नो बडी इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. यू हॅव टू डू ऑर्डिनरी थिंग्स एक्स्ट्रा टाइम्स, देन यू बिकम एक्स्ट्रा ऑर्डिनरी. दॅट एक्स्ट्रा टाइम माय बी 3 or 4 times for me, maybe 5 times for you, or maybe 10 times for him. But you have to keep doing it, keep doing it. ते करत राहा. एखाद्या दिवशी तुम्हाला ती शक्ती मिळणार. शक्ती मिळाली, तुमचं कुंडली जागृत होईल. कुंडली जागृत झाली काय, मग कोणाची गरज लागत नाही.